काका, पैसे घेऊन किती दिवस झालं? पप्पांनी पैसे मागितल्यात. दीदी आता माझ्याकडे कॅश नाही ग. कॅश नसलं तर चेक द्या मग. चेक दिला तर चालते होय? थांब देतो. हा ये चेक. ओ पप्पा, शेजारचा वकील काका किती खोटं बोलतात हो. काय झालं दीदी? ते काका म्हणालते की तुमच्या पप्पांची केस मी कोर्टात दाखल केल्या. मला तर तुमच्या डोक्यावर केस दिसाल्यात की. दीदी आमचा घर मालक किती चांगला नाही. जसं घराची चावी आमच्याकडे गेला नाही तेव्हापासून आम्हाला तोंड सुद्धा दाखवायला आला नाही. पप्पा, आपण 5-6 महिने भाडं तटवूया काय? आपाप तोंड दाखवायला येईल. हा दीदी बोल की. ओ काका, कुठं आहे? मी होय चीन मध्ये आहे. गाडीच्या चेन मध्ये काय सायकलच्या चेन मध्ये? पुरे तसं करायचं नाही ग. ते असं करे दाखवतो थांब. काका, तुम्ही दुसऱ्यांना एवढं शहाणपण सांगताय, तुमचं घरात कोण ऐकतंय काय? ऐकतात की, पण ह्या कानानं ऐकतात आणि ह्या कानानं सोडून देतात ग. जोर का झटका है जोरों से लगा लगा. दीदी पप्पा काय उडका लागल्यात ग? काय नाही मम्मी, पप्पांचे तंबाखू संपले. तंबाखू खाणाऱ्या माणसाला हुडकायला लागल्यात. दीदी हे औषध कसं खायचं ग? 1 वाटी दूध किंवा पाणी घ्यायचं, त्यात घालायचं, मिक्स करायचं आणि प्यायचं. असं होय? तुझी 1 वाटी धुवायची कमी करतो काय? ते कसं काय हो पप्पा? हे बघ, हे औषध घ्यायचं, तोंडात टाकायचं आणि 1 घोट पाणी प्यायचं, मिक्सर चालू करायचं आणि पिऊन टाकायचं. लोक आपल्याला चांगलं म्हणायची जर आपली इच्छा असेल तर आपण कुत्र्यावानी इमानदार आणि गाढवावानी काम करायला पाहिजे. एकदा माणूस वयस्कर झाला की त्या माणसाला कोणच बोलवत नाही. फक्त आणि फक्त डॉक्टरच सारखं सारखं बोलवतो. दीदी सगळे पुरुष अडाणीच आहेत. अगं खोळे, पुरुष सगळे आडाणे असते. सकाळी उठून 8ला डबा घेऊन कामाला गेले असते का? सुखी संसाराच्या 2 गोष्टी. बायको बोलत असताना शांत राहा आणि बायको शांत असताना बोलू नका. पप्पा, कबनूर ग्रामपंचायतीनं आपल्या इथं बंदिस्त गटारी करणार आहे. मी करू नको म्हणून सांगणार आहे. का हो पप्पा? अगं दीदी, उघड्या गटारीत पडल्याशिवाय दारू पिलेल्याचं फिलिंगच येत नाही ग मला. आहो मला आज तुमच्या हातानं घास भरवा की. घास भरवू काय? थांब, हे घे. ह्याच हाताने घे नाही, गटारीत पडलेलं 10 रुपयाचं कॉईन काढलोय. no.